नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये हॅमर आणि टाइप्स ऑफ हॅमर संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर हॅमर संदर्भात माहिती पाहत असताना प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया. तर हॅमरची रचना या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. या संदर्भातली ही प्रस्तावना आपण पाहतोय. इंजिनियर हॅमर हे एक हँड टूल असून याचा उपयोग खालील ठोक कामासाठी होतो. त्यामध्ये पंचिंग, बेंडिंग, स्ट्रेटनिंग, चिपिंग, फोर्जिंग, रिवेटिंग इत्यादी ऑपरेशन करताना हॅमरचा प्रामुख्याने उपयोग करतात. हॅमरचे हेड हे ड्रॉप फोर्ज कार्बन स्टील पासून बनवलेले असते आणि हँडल हे लाकडापासून, हॅमरचा हँडल किंवा हँडल लाकडापासून बनवलेले असते. ते आघात सहन करू शकते. हँडल बसवल्यानंतर हँडलच्या फटीमध्ये पाचर, या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला पाचर म्हणजे वेज बसवली म्हणजे आय होलमध्ये हँडल पक्के बसते. त्यामुळे काम करताना हॅमर छिद्रातून म्हणजे आय होलमधून हँडल निघत नाही. हॅमरचे महत्वाचे भाग हेड आणि हँडल हे होत. हेड आणि हँडल हे हॅमरचे महत्वाचे भाग होत. तर अशा प्रकारे ही इंट्रोडक्शन मध्ये आपण हॅमर संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये आपण हॅमरचे महत्वाचे पार्ट्स, एलिमेंट्स पाहणार आहोत. त्यामध्ये फेस हा खालचा तळाकडचा भाग फेस, त्याच्यानंतर वरचा पेन, त्याच्यानंतर मधला भाग चीप आणि ज्याच्यामध्ये हँडल बसवतात तो आय होल. अशा प्रकारे हँडल या ठिकाणी फेस, पेन, चीक आणि ज्याच्यामध्ये हँडल बसतो तो आय होल. तर त्याच्यामध्ये आपण पहिला भाग पाहणार आहोत फेस. फेस संदर्भात माहिती पाहूया. हा हॅमरचा प्रहार करणारा भाग असून त्याला बहिर्वक्रपणा दिलेला असतो. हॅमरच्या या फेसला बहिर्वक्रपणा दिलेला असतो, जेणेकरून त्याच्या कडेची झीज या बहिर्वक्रपणामुळे टाळता येते. अशा प्रकारे या फेस संदर्भात सांगता येईल. त्यानंतर हॅमरचा पुढचा पार्ट पेन. तर पेन संदर्भात आपण माहिती पाहूया. हेडच्या दुसऱ्या टोकाला, या हेडच्या म्हणजे दुसऱ्या टोकाला पेन हा भाग असतो. त्याचा उपयोग वेगवेगळे आकार व बेंडिंग, रिवेटिंग करताना प्रामुख्याने या पेनचा उपयोग करतात. पेनचे वेगवेगळे आकार असतात, त्याला विविध फॉर्म देण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. पेनचे वेगवेगळे आकार असतात. त्या ठिकाणी पेनचा हा बॉल पेन, हा स्ट्रेट पेन, हा क्रॉस पेन, हे दोन्ही क्रॉस पेन असे वेगवेगळे हे पेनचे प्रकार किंवा आकार असतात. तर फेस आणि पेन हे हार्डन केलेले असतात. वरचे फेस पेन आणि खालचे फेस हे हार्डन केलेले असतात. अशा प्रकारे हे पेन संदर्भात सांगता येईल. त्यानंतर चिप, या फेस आणि पेन मधल्या भागाला चिक असे म्हणतात. तर हॅमरच्या मध्यभागी असणाऱ्या भागाला चिक असे म्हणतात. यावर त्याचे वजन, हॅमरचं वजन त्यावर लिहिलेले असते. हा भाग मधला सॉफ्ट असतो. अशा प्रकारे या चिक संदर्भात माहिती सांगता येईल. त्यानंतर पुढचा पार्ट येतो आय होल. आय होल, तर आय होलची रचना हँडल धरून ठेवण्यासाठी केलेली असते. हँडल घट्ट बसावा असा या आय होलचा आकार असतो. पाचरच्या साहाय्याने आय होलमध्ये हँडल घट्ट बसतो. अशा प्रकारे या आय होल संदर्भात माहिती सांगता येईल. या ठिकाणी हे हँडल आय होलमध्ये बसवलेले, इथे वेज दाखवलेले. हॅमरचा हा मधला बॉलच्या खालच्या भागाला निक आणि खालच्या पेजच्या वरच्या भागाला पण निक बोललं जातं. असे वेगवेगळे या हॅमरचे एलिमेंट्स म्हणा, पार्ट्स आपण अभ्यासले. त्यानंतर आपण हॅमरचे स्पेसिफिकेशन संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. स्पेसिफिकेशन ऑफ हॅमर. हॅमरचं स्पेसिफिकेशन हे मटेरियल, वजन व पेनच्या आकारावरून केले जाते. हॅमरचं स्पेसिफिकेशन हे मटेरियल, वजन आणि पेनच्या आकारावरून केले जाते. त्याचे वजन 125 ग्रॅम ते 1500 ग्रॅम पर्यंत
असते. मार्किंग करण्यासाठी 250 ग्रॅम वजनाची इंजिनियर्स हॅमर प्रामुख्याने वापरतात. अशा प्रकारे त्या स्पेसिफिकेशन संदर्भात सांगता येईल. त्यानंतर हॅमरचे त्याचे उपयोगावरून पडणारे प्रकार आपण टाइप्स ऑफ हॅमरमध्ये पाहणार आहोत. प्रकार त्याच्यामध्ये पहिला प्रकार बॉल पेन हॅमर. तर या प्रकारच्या हॅमरचा एक फेस चपटा, या ठिकाणी या हॅमरचा एक फेस चपटा आणि दुसऱ्या फेसचा आकार हा बॉलच्या आकारासारखा असतो. म्हणून या हॅमरला बॉल पेन हॅमर असे म्हणतात. बॉल पेन हॅमरचा उपयोग सर्वसाधारण कामासाठी केला जातो. या बॉल पेन हॅमरचा उपयोग सर्वसाधारण कामासाठी मशीन व फिटिंग शॉपमध्ये प्रामुख्याने करतात. अशा प्रकारे ही या बॉल पेन हॅमर संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर या ठिकाणी पुढचा हॅमरचा प्रकार आपण पाहणार आहोत, क्रॉस पेन हॅमर. तर या प्रकारच्या हॅमरचा एक फेस चपटा, त्या बॉल पेन प्रमाणेच या प्रकारच्या हॅमरचा एक फेस चपटा आणि दुसरा फेस पेन. हा हॅमर असाशी, याच्या असाशी हा काटकोनात असतो. या ठिकाणी पहा, असा काटकोनात या ठिकाणी दिसतोय, हा काटकोनात असतो. या प्रकारच्या हॅमरचा उपयोग जॉबला वाकवण्यासाठी, स्ट्रेटनिंग करण्यासाठी केला जातो. पत्र्याच्या शीटमध्ये प्रामुख्याने ग्रूव्ज बनवण्यासाठी शीटच्या आतील बाजूला म्हणजे शीटला आतील बाजूला वाकवण्यासाठी देखील या क्रॉसपेन हॅमरचा प्रामुख्याने उपयोग करतात. तर अशा प्रकारे या क्रॉसपेन हॅमर संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर हॅमरचा पुढचा प्रकार स्ट्रेट पेन हॅमर. या ठिकाणी स्ट्रेट पेन हॅमर दाखवलेला आहे. तर या प्रकारच्या हॅमरचा एक पेज चपटा, बॉल पेन किंवा क्रॉस पेन प्रमाणेच्या हॅमरचा एक पेज चपटा. हॅमरचा पेन असाशी समांतर असतो, त्याच्या ॲक्सिसशी असा स्ट्रेट आहे पहा, त्याचा इथं हँडल बसवला त्याच्याशी हा स्ट्रेट असतो, समांतर असतो. म्हणून या हॅमरला स्ट्रेट पेन हॅमर असे म्हणतात. ह्या हॅमरचा उपयोग जॉबला सरळ करण्यासाठी होतो. तसेच शीटवर चॅनल, ग्रूव्ज बनवण्यासाठी देखील या प्रकारच्या हॅमरचा प्रामुख्याने उपयोग करतात. या व्यतिरिक्त सॉफ्ट हॅमर व मॅलेट हॅमर देखील इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, कारखान्यामध्ये विविध कामाकरता उपयोगात आणले जातात. नरम हातोड्या या वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केल्या जातात. त्यांचा उपयोग काम करतेवेळी जॉब खराब होण्यापासून सुरक्षित राहावा याकरता केला जातो. या संदर्भात देखील आपण ही माहिती अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला पुढचा हॅमर वुडन अँड रबर हॅमर. वुडन अँड रबर हॅमर आकृती दाखवल्याप्रमाणे हा वुडन दाखवलेला आहे आणि हा रबर हॅमर आहे. या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. तर या प्रकारचे हॅमर लाकडापासून किंवा रबरापासून बनवतात. हा लाकडापासून तर हा रबरापासून बनवलेला आहे. या प्रकारच्या हॅमरचा उपयोग शीट मेटल म्हणजे पत्रे कारागिरी कामासाठी, शीटला बेंड किंवा सरळ करण्यासाठी, तसेच सुतार कामात देखील या वुडन हॅमरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्यानंतर हॅमरचा पुढचा प्रकार कॉपर हॅमर. तांब्याची हातोडी मराठीमध्ये याला म्हणता येईल. तर या हॅमरच्या दोन्ही माथ्यांना तांब्याच्या टोप्या किंवा भाग बसवलेला असतो. या हॅमरचा उपयोग मशीनिंग केलेल्या पृष्ठभागावर जेव्हा हॅमरिंग करण्याची आवश्यकता असते तेव्हा मशीनवर जॉबची मांडणी करण्यासाठी, मशीनवर जॉबचं सेटिंग करण्यासाठी आणि भागांची जुळणी तसेच खोलणी करण्यासाठी या कॉपर हॅमरचा उपयोग करतात. हा कॉपर हॅमर अखंड कॉपर म्हणजे तांब्याच्या मटेरियलपासून देखील बनवलेला असतो. त्याच्यानंतर हॅमरचा पुढचा प्रकार लीड हॅमर. लीड म्हणजे शिशापासून बनवलेला हॅमर. तर जॉबच्या ठराविक जुळणीतील मर्यादित कठीण भागावर जोराने आघात करण्यासाठी काही वेळेस शिशाच्या हॅमरचा किंवा हातोडीचा उपयोग करतात. शिसे हे जड असून ते ठोकल्यावर वर उसळत नाही आणि त्याच वेळेत ते पृष्ठभाग सुरक्षित ठेवण्याचं काम देखील या लीड हॅमरकडून केलं जाते. अशा प्रकारे या लीड हॅमर संदर्भात सांगता येईल. त्यानंतर रॉ हाईड हॅमर किंवा मॅलेट्स म्हणता येईल. रॉ हाईडला
हॅमर किंवा MALLET मॅलेट्स. तर या रॉ हेड मॅलेट संदर्भात माहिती पाहूया. या हातोडीच्या दोन्ही टोकांना चामड्याचे आवरण, आता या ठिकाणी या हातोडीच्या दोन्ही टोकांना कातड्याचं आवरण बसवलेले असते. या हातोडीचा उपयोग जुळणी करतेवेळी किंवा जुळणीच्या उद्देशाने मशीनिंग केलेला भाग सावकाश ठोकण्यासाठी होतो. सॉफ्ट हॅमर प्रमाणेच या रॉ हेड मॅलेट किंवा हॅमरचा उपयोग करतात. त्यानंतर पुढचा हॅमरचा प्रकार आहे प्लॅस्टिक हॅमर. तर प्लॅस्टिक हातोड्या किंवा हॅमर ह्या एकसंध किंवा बदली करावयाच्या माथ्याच्या असतात, म्हणजे पुढचे हेड बदलता येणारे अशा असतात. या हातोड्यांचा उपयोग अगदी हलक्या जुळणीच्या कामासाठी सॉफ्ट हॅमर प्रमाणे करतात. तर अशा प्रकारे या प्लॅस्टिक हॅमर संदर्भ सांगता येईल. त्यानंतर स्लेज हॅमर, मराठीत याला घन म्हणतात. तर या प्रकारचा हॅमर दुसऱ्या प्रकारच्या हॅमरपेक्षा वजनाने जड असतो, म्हणून या प्रकारच्या हॅमरचा उपयोग प्रामुख्याने ब्लॅकस्मिथी शॉपमध्ये अवजड कामासाठी करतात. तसेच मटेरियल गरम स्थितीत असताना त्यास पाहिजे तो आकार देण्यासाठी या स्लेज हॅमरचा प्रामुख्याने उपयोग करतात. त्यानंतर हॅमरचा पुढचा प्रकार पॉवर हॅमर. तर या प्रकारच्या हॅमरचा उपयोग मोठ्या अवजड जॉबला फोर्जिंग करण्यासाठी होतो. या प्रकारच्या हॅमरला इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने, या ठिकाणी पहा इलेक्ट्रिक मोटर आहे आणि पॉवर हॅमर एक प्रेसचाच प्रकार आहे. तर इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने चालवले जाते. हे हॅमर न्यूमॅटिक प्रकारचे सुद्धा उपलब्ध असतात. ड्रॉप फोर्जिंग करण्यासाठी प्रामुख्याने या हॅमरचा उपयोग करतात. तसेच प्रोडक्शन करताना हे हॅमर उपयोगात आणले जातात. आता या ठिकाणी वरचा भाग याला पॉवर प्रमाणे जोरात खाली येतो आणि याला साच्या डायप्रमाणे त्याला गरम जॉबला आकार देऊन वस्तू बनवल्या जातात. असा पॉवर हॅमर हेवी ड्युटी कामाकरता कारखान्यामध्ये उपयोगात आणला जातो. तर अशा प्रकारे या पॉवर हॅमर संदर्भातली माहिती पाहिली. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हॅमर कारखान्यामध्ये वर्कशॉपमध्ये काम करत असताना त्याच्या संदर्भात काही प्रिकॉशन घेतली जाते. त्यामध्ये एक, हॅमर वापरण्यापूर्वी हॅमरचे हँडल घट्ट बसल्याची खात्री करावी. 2, जॉबनुसार योग्य त्या वजनाच्या हॅमरची काम करताना निवड करावी. 3, हॅमरचे हेड आणि हँडल त्यांना तडा गेला आहे का हे तपासून त्याचा वापर करावा. 4, हॅमरचा फेस व हेडला ऑइल किंवा ग्रीस लावलेले नसावे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण हॅमर त्याच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली. तर हॅमर संदर्भात आपण ही माहिती पाहत असताना हॅमर संदर्भातल्या प्रस्तावना, त्याचप्रमाणे हॅमरचे पार्ट्स, भाग, एलिमेंट्स, स्पेसिफिकेशन, टाइप्स ऑफ हॅमर, बॉल पेन हॅमर, क्रॉस पेन, स्ट्रेट पेन हॅमर, वुडन मॅलेट हॅमर, वुडन आणि रबर हॅमर, त्याच्यानंतर कॉपर हॅमर, लीड हॅमर, रॉ हेड मॅलेट्स, प्लॅस्टिक हॅमर, स्लेज हॅमर, पॉवर हॅमर आणि शेवटी सेफ्टी प्रिकॉशन संदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, हॅमर आणि टाइप्स ऑफ हॅमर संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.